जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, केहोनी आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगादी तू. या भक्तिपंथाच्या वाटेवर ते महात्मे तो पुरुषार्थ हातामध्ये घेऊन तुम्हाला आम्हाला देत निघालेले आहेत. ज्या महान संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही निवास करतो. मूळ सूत्र असं आहे महाराज, आधी परिचयात अवज्ञा असते. आलं का लक्षामध्ये? एखाद्या व्यक्तीचा आधी परिचय असेल तर त्याची अवज्ञा असते. मला वाटते तुमच्या परिसरामध्ये सागवान जास्त आहे, बरोबर आहे? चंदन आणि सागवान. आता त्या चंदनाची सागवानाची किंमत मामा आम्हाला आहे, तुम्हाला काय किंमत आहे? हे रोजच सागवान आणि चंदन जाळतात. आलं का लक्षामध्ये? कारण आत्ती परिचय आहे, त्याची किंमत नाही. तसं आत्ती परिचयात अवज्ञा. आपलं हे परळी पंचक्रोशी, आपल्या इथं महान साधूंची समाधी आहे. आलं का लक्षामध्ये? संत जगमित्र नागा संजीवन समाधी. संत जगमित्र नागा हे ज्ञानोबरायांच्याही अगोदरचे आहेत. आलं का लक्षात? खूप जुना काळ आहे जगमित्र नागाचा. जगमित्र होई जनाचा, अशुभ न बोलवे वाचा. आलं का लक्षामध्ये? राजाच्या सांगण्यावरनं जगमित्र महाराजांनी अरण्यामधून जंगलातून, घनदाट जंगल त्यावेळेस वाघ पकडून आणला. नवे नवे स्वतः भगवान पंढरीश परमात्म्यांनीच त्या वाघाचं स्वरूप धरलं. आलं का लक्षामध्ये? असं महान संतांचं सानिध्य तुमच्या आमच्या जीवनामध्ये. थोड्या अंतरावर अंबेजोगाई आहे. आद्य कवी मुकुंदराज स्वामींचं समाधी स्थान म्हणजे अंबेजोगाई. ऋग्वेद में पाओ और ब्रह्म बताओ, ऋग्वेद में पाव और ब्रह्म बताओ. तुम्हाला कल्पना आहे? आद्य कवी आहे मुकुंदराज स्वामींचा जन्म गाव हे तिकडे गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये, आंबोरा, नागपूरच्या पुढे 100-125 किलोमीटर अंतरावर आंबोरा नावाचं गाव आहे. जिथं आम्ही आता पाठीमागे कथेसाठी होतो. वेलतूर तालुका आहे. गोड आणि सुंदर आहे. मला विषय का सांगायचा आहे? या संतांनी दुर्लभ असणारा मोक्ष तुमच्या आमच्या हातामध्ये घेऊन सतत भारत भ्रमण अव्याहत केलं. आणि तो दुर्लभ मोक्ष तुम्हाला आम्हाला, जे सामान्य जीव आहे, जे पापी आहे, दुष्ट आहे, दुराचारी आहे, त्यांचा उद्धार केला. पतितांचा उद्धार या संतांनी केला. आलं का लक्षामध्ये? तुम्ही आम्ही कथा श्रवण करत आहात. ही संत मंडळी मजल दरमजल करत करत संतांची दिंडी आज कान्यकुब्ज नगरामध्ये आलेली आहे. हरे राम 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 हरि हरि, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरि हरि. शुकाचार्य महाराजांना राजा परीक्षितीने विचारलं की आमचा उद्धार कसा होईल. शौनकादी 88,000 ऋषींनी विचारलं, हे सुतजी महाराज
जे दुष्ट आहे, दुराचारी, पापी आहे, महापातकी आहे, त्यांच्या उद्धाराचं काय? त्यांचा उद्धार कशाने होईल? मी का बोलालो? पतितांचा उद्धार कशाने होईल याच्यासाठी दृष्टांत दिलेला आहे. कारण काल आपण 28 प्रकारचे नरक फक्त शब्द उच्चार केला, बाकी कुठलाही त्याचा विषय, त्या विषयावर आपण चिंतन केलं नाही. मग असे जे दुष्ट दुराचारी जे नरकाला जाणारे आहेत किंवा नरकात गेलेले आहेत, त्यांच्या उद्धाराचं काय? त्यांचा उद्धार कशाने होईल त्याच्यासाठी दृष्टांत दिलेला आहे अजामेळाचा. कान्यकुब्ज नगर, सदाचार संपन्न असणारा अजामेळ. अलग लक्षामध्ये एक ब्राह्मण कुळामध्ये ज्याचा जन्म झाला, नाव अजामेळ. बर का? ज्याच्या जीवनामध्ये कुठलाच ताळमेळ नाही, त्याचं नाव अजामेळ. अज म्हणजे नाही, मेळ म्हणजे बस. त्याचं नाव अजामेळ. कुठलाच ताळमेळ नाही, सदाचार संपन्न जीवन. परंतु एक ध्यानात घ्या, किंतु, परंतु, पण हे जे शब्द आहेत ना, हे पाठीमागलं सर्व बाजूला सारून पुढलं दिग्दर्शन करतात. आलं का लक्षामध्ये? सदाचार संपन्न आहे, परंतु संग दोषाने, संगती दोषाने बिघडला. संग दोषामध्ये मती भ्रष्ट झाली आणि नको त्या गोष्टी हा करायला लागला. अभक्ष भक्षण. आलं का लक्षामध्ये? अपेय असणाऱ्या गोष्टी तो पिऊ लागला. 3 शब्द सांगतो, रम, रम्मी आणि रम्मा. रम, रम्मी आणि रम्मा या गोष्टीमध्ये हा एवढा बुडाला, नखसुकांत बुडाला. परिणाम दासीचा संग आणि वाम मार्गाला हा अजामेळ. आणि त्या दासींचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो. काय लागतं? बोले हो, पैसा लागतो. पैशाशिवाय या गोष्टी होत नाही. मग पैसा आणायचा कुठून? काही काम धंदा. आता देरे हरी पलंगावरी असं होणार ना, म्हणून यानं आपल्या जीवनामध्ये चोऱ्या, दरोडे टाकायला प्रारंभ केला. आणि त्याच्यातून या दासींचा उदरनिर्वाह अजामेळ करू लागला. कान्यकुब्ज नावाचं नगर आहे, त्या नगराच्या बाहेर याचा निवास. चोऱ्या, दरोडे या सगळ्या गोष्टी करायचा. आज योगायोगाने त्या नगरामध्ये साधूची दिंडी आली. नगरामध्ये, गावामध्ये मंदिरापाशी ही दिंडी येऊन पोहोचली. मंदिराच्या आजूबाजूला काही पोरं बसलेली होती, आमच्यासारखे उन्हाळ पोरं. दिवस मावळतीला गेलेला होता. साधूंनी विचारलं, पोरांनो, अरे आम्ही महाराज मंडळी, पायी वारी आता निघाली आमची. हो, दिवसभर पायी चालून चालून आलो, पोटामध्ये अन्नाचा कण आहे, निर्जला एकादशी आहे, फराळाची व्यवस्था नाही, फलहार नाही, साबुदाणा नाही, खिचडी नाही, काहीच नाही. अरे काहीतरी मिळेल का तुमच्याकडे? ते म्हटले, बाबा का मिळणार? अवश्य. मग साधू म्हटले, असे आम्हाला घर दाखवून द्या, कोणत्या घरी व्यवस्थित मिळेल. वैष्णव असावा आणि सदन असावा, म्हणजे त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर बगर वगैरे 2-4 किलो भेटेल. ते म्हटले, 4-5 घर कशाला, एकच घर तुम्हाला दाखवून देतो ना, तिथं सगळंच तुम्हाला भेटत. आणि या पोरांनी, उन्हाळ पोरांनी अजामेळाचं घर दाखवून दिलं. कोणाला? या साधूंना. बाबा म्हणले, इकडे गावात फिरूच नका,
ते जे समोरचं घर दिसतंय ना, ते नंबर 1 चा वैष्णव आहे. महिनावारी करतो तो आळंदी पंढरीची. कोण? अजामिळ. त्याची मंडळी तर एवढी सुंदर आहे, एवढी उदार आहे. तुम्हाला जे हवंय ते त्या ठिकाणी भेटल. पोरांनी दिलं, पोरांनी केली साधूंची टिंगल-टवाळी, मजा पाहू म्हणून. कधी कधी असं होतंय ही सगळी संत मंडळीची दिंडी गेली अजामिळाच्या घराकडे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. संतांची दिंडी आली आणि अजामिळाच्या अंगणात आल्याच्या नंतर यांनी आवाज दिला, भिक्षाम देह. मला जे शब्द कानावर पडले. कोणाच्या? अजामिळाच्या धर्मपत्नीच्या. ती जसा आवाज कानावर पडले ते घराचं द्वार काढून बाहेर येऊन पाहिलं तर संत साधू मंडळी आलेले आहे. तिने विचार केला, जीवनातला पहिलाच प्रसंग आहे, तिच्या जीवनातला ही पहिली वेळ आहे. परत आवाज आला, भिक्षाम देह. अजामिळाच्या धर्मपत्नीने विचारलं, तुम्ही कोण? ते म्हटले, आम्ही संत साधू ऋषी मुनी. इकडं म्हणजे तुमच्याकडे चालू आहे, आमचं भारत भ्रमण चालू आहे आणि दिवसभर काही भेटलं नाही, निर्जला एकादशी आहे. भाग्यवशात तुमचं घर लोकांनी दाखवलंय. ती म्हटली, बाबा तुम्हाला ज्यांनी पाठवलं त्यांनी चुकीच्या घरी पाठवलं. कोणाच्या घरी? चुकीच्या घरी. ते म्हटले, चुकीच्या घरी? हो म्हणते. साधू बोलले, नाही असं होणार नाही बेटिया. नाही बोलले, तुम्ही चुकीच्या घरी आलेल्या. तुम्हाला कल्पना आहे हे घर कोणाचं आहे. माझ्या मालकाला जर कळालं ना तर तुमची बोटी बोटी केल्याशिवाय राहणार नाही. ते काही सज्जनाचं घर आहे का? दुष्ट दुर्जनाचं घर. आणि तुम्ही या घरी आला. संत बोलले, ते काही असो, आम्हाला कल्पना नाही, परंतु आता दिवस मावळतीला गेला, आमचा नाविलाज आहे, आमच्या फराळ पाण्याची व्यवस्था करा. ते म्हटले, फराळ पाण्याची व्यवस्था? काही असो. शेवटी तिच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली आणि विचार केला, या जन्मीचं तर काही पुण्य नाही, परंतु माझं पूर्वजन्मीचं काही पुण्य असेल, भाग्य असेल की माझ्या घरी आज संत आलेले आहे. बाबा मी तुम्हाला भोजन दिलं असतं, परंतु आम्ही अमंगल आहोत, अपवित्र आहोत, भोजन कसं देणार? संत बोलले, बिटिया आम्हाला कोरान्न भिक्षा दे. कोणती भिक्षा? कोरान्न भिक्षा. कोरान्न भिक्षेमध्ये दोष नसतो. आलं का लक्षामध्ये? आम्ही बनवू साबुदाणा खिचडी बगर. आता पूर्णाच्या पोळ्या रस म्हणणारच नाही, कारण निर्जला एकादशी आहे.
वाचन तरी कशाला म्हणायचं, उगत आपली वासना तिकडे कशाला. असं म्हटल्याच्या नंतर पोरांना भिक्षा दिली. गोड सुंदर त्यांनी फराळाचं बनवलं. येथे फराळ केला आणि त्याच ठिकाणी प्रांगणामध्ये अंगणामध्ये वळकट्या टाकून आराम करायला ही संत मंडळी थांबली. मध्यरात्री हा अजामेळ चोरी करून दरोडे टाकून परत आला. घराकडे जसा परत आला त्याला आज काहीतरी घराच्या आजूबाजूला वेगळंच दिसायला लागलं, जाणवलं. आणि त्यानं पाहिलं की आपल्या घराच्या बाहेर कोणीतरी 10-5 मंडळी झोपलेले आहेत अस्ताव्यस्त. त्याने लांबूनच आवाज दिला, अरे कोण आहे? त्याच्या आवाजामुळे ती सगळी संत मंडळी उठून जागी झाली. महाराज हा विचारतो, कोण तुम्ही आणि माझ्या घरी तुमचा मुक्काम, तुम्हाला कल्पना आहे? अरे एवढ्यामध्ये संत मंडळी येईल, त्याचं अकराळ विकराळ रूप पाहिलं, खांद्यावरला फडसा पाहिला, थरथर थरथर लटलट कापायला. कोणाला विचारून तुम्ही माझ्या घरी आले? हा संवाद जेव्हा चालू आहे, हा संवाद अजामेळाच्या पत्नीच्या कानावर गेला. ती पण जागी झाली. तिने ओळखलं, बहुतेक आपलेच मालक असतील, एवढी जोरात बोलालेत म्हणल्यास. तिने द्वार काढलं, बाहेर आली आणि आवाज दिला मालकांना, काय झालं? एवढा गर्द का कर? अगं म्हटला, तुला कल्पना आहे आपल्या घराच्या बाहेर एवढी लोक येऊन झोपली, तुला आहे का सांग पत्ता? ती म्हटली, सर्व कल्पना आहे. मीच त्यांना सांगितलं या ठिकाणी विश्राम करण्यासाठी, काळजी करू नका. मला जेव्हा हे शब्द त्याच्या कानावर पडले, हा थंडगारच झाला. आणि इकडे साधूंच्या जीवामध्ये जीव आला. त्यांनी ओळखलं, बस गिराईक चांगलं भेटलंय. ठीक आहे म्हटलं, खरा आराम केला. सकाळी सूर्योदय पहाट झाली. साधू संतांनी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केलं, आपला विधी केला आणि निघणार. काही संतांनी विचार केला, आपण यांच्या घरचं अन्न खाल्लेलं आहे. आलं का लक्षामध्ये? मग आता ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. याचा उद्धार झाला पाहिजे. यांनी बाहेरून आवाज दिला, बिटिया. अजामेळाची धर्मपत्नी बाहेर आली. म्हणले, बाबा काय हवंय? ते म्हणले, काही नको, आम्ही जाणार आहोत. म्हणले, हो, रात्री तू भिक्षा दिली म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलो. आम्ही तृप्तीचा ढेकर दिलेला आहे, परंतु बिटिया तुझं आम्ही अन्न खाल्लेलं आहे. तुमचा उद्धार झाला पाहिजे. आलं का लक्षामध्ये? मग जाता जाता आम्हाला दक्षिणा हवी, कारण ब्राह्मण भोजन तुम्ही घातलं ना, दक्षिणेशिवाय ते पूर्ण होत नाही. त्याचं फळ तुला प्राप्त होणार नाही. आम्हाला दक्षिणा हवी, दक्षिणा. घरात अजामेळानं ऐकलं, खडबड उठला. एक तर म्हणला, फुकटचं खाल्लं. अरे मी रात्र रात्र फिरतो, इकडे तिकडे दरोडे टाकतो आणि ते घेऊन येतो, त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह. तुम्ही आयते आले घरी, फुकटचं खायला मुकामात राहील, वरतून दक्षिणा माग. बाहेर आला, दक्षिणा पाहिजे तुम्हाला? म्हटले, हो. तेवढ्यामध्ये अजामेळाची धर्मपत्नी बोलली, जरा शांत व्हा, ऐकून घ्या. ते काय म्हणाले तर ऐकून घ्या. बरं म्हटलं, तू बोल, मी जरा शांत राहतो. आलं का लक्षामध्ये? ते म्हटले, बेटी आम्हाला आर्थिक दक्षिणा नकोय. आलं का लक्षामध्ये? कपडे नकोय, पैसा नकोय, सोनं नकोय. तुला जे मूल होणार आहे त्या मुलाचं नाव फक्त नारायण ठेव. काय ठेव? नारायण. ते म्हणा, नारायण? कमाल आहे मा. अजामेळाची पत्नी बोलली, तुम्ही शांत राहा. ते फक्त म्हणाले ना, पोराचं नाव ठेवा, अजून पोरग व्हायचं लय लांब आहे. आलं का लक्षामध्ये? आडच खोदला नाही तोपर्यंत पहुऱ्या देण्याचं काय काम आहे? अजून खूप दूर आहे. ठीक आहे म्हणले, तथाच. संत मंडळी पुढे निघून गेली. बरेचसे
दिवस गेल्याच्या नंतर या अजामेळाला गोड आणि सुंदरी पुत्र संतती प्राप्ती झाली. तेव्हा या अजामेळाच्या धर्मपत्नीने संतांच्या वचनावर विश्वास ठेवून त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. काय ठेवलं? नारायण. आणि त्या नारायणाचा, त्या मुलाचा अजामेळाला एवढा लळा लागला, उठता बसता झोपता भोजन करता नारायण नारायण नारायण, फक्त नारायण, माझा नारायण, नारायणाशिवाय दुसरा ध्यासच नाही बर का. आणि कालांतराने अजामेळ दुःखी आहे, कष्टी आहे, आजारी पडलेला आहे. इहलोक सोडण्याची वेळ आली, परंतु लक्ष आपल्या छोट्याशा मुलावर. नारायण नारायणा ये, अरे पाणी दे, जेवायला आण. याच्याशिवाय दुसरं काही नाही. पाहता पाहता महाराज अंत समयाला, प्राण जायच्या वेळेला नारायण म्हणून प्राणाचा त्याग केला अजामेळाने. दुष्ट दुराचारी अजामेळाला नेण्यासाठी यम आले तिथे. आणि जेव्हा यम त्याचे प्राण ओढतात, नारायण म्हणून प्राण सोडले, त्याच क्षणाला विष्णूचे पण दूत आले. विष्णुदूतांनी सांगितलं यमदूतांना, ओ हे गिरायक आमचं आहे, ही सीट ना रिझर्वेशन केलेली सीट आहे. ते म्हटले कस काय? कल्पना नाही. अरे आमच्या मालकाचं नाव घेऊन यांनी प्राण सोडलेले. ते म्हणजे मालकाच? हो, नारायण आमच्या मालकाचं नाव आहे. यमदूत आणि विष्णुदूतांचा हा गोड संवाद मला का लक्षात आहे महाराज. याचा परिणाम महादोषाचा मरगळा. महादोषी असणारा अजामेळ साधू संतांनी वर्णन केलं. अजामेळ पापरासी, तोही नेला देवा वैकुंठासी. तुका म्हणे महापातके पतित, होती जीवन मुक्त हेळा मात्र. जे महापापे, दुष्ट आहे, दुराचारी आहे, त्यांचाही उद्धार करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून आमच्या जनाबाई महाराज बोलू लागले, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. होडी पाषाणाला पाना, होडी रे पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. जनाबाई महाराज बोलतात, देवा तुझं नाव ना हो, जो दुष्ट दुराचार्य अजामेळ पापरासी, तोही नेला देवा वैकुंठासी. नाम तुझे रे,
नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. भगवान एवढे दयाळू आहे. भक्तांचाच उद्धार करतात असं नाही, कितीतरी उदाहरण आहे. दुष्ट दुर्जनाचे देखील उद्धार माझ्या भगवंताने केले. एवढा दयाळू माझा भगवान आहे. सुरदासजी महाराजांचं गोड पद आहे. सुरदासजी महाराज बोलतात, आपलं गोस्वामी तुलसीदास महाराज बोलतात, भगवान किती दयाळू आहे. पतित पावना दीनानाथा नारायणा, तुझे रूप माझे मनी राहू नाम जपवानी. बर का, तू दयाळु दीन हो, तू दानी हो भिकारी. तू दयाळु दीन हो, तू दानी हो भिकारी. तू दयाळु दीन हो, तू ही मोहे नाते अनेको, जो चाहिए वो मानी. जो जो तुलसी कृपा, जो जो तुलसी कृपा, हरि चरण शरण तो मोरो. तू दयाळु दीन हो, तू दानी हो भिकारी. तू दयाळु दीन हो, तू दानी हो भिकारी. तू दयाळु दीन हो. अनाथाचा नाथ जनार्दन अनेकांचा उद्धार करण्याची ताकद सामर्थ्य अर्थात त्या भगवंताच्या नावामध्ये आहे. अजामेळाचा उद्धार केला, अजामेळ मुक्त झाला महाराज. ही भगवंताची अलौकिक लीला या ठिकाणी